हां बोला सर. गेल्या मीटिंगमध्ये ते 11 MLD असं आपल्या मुद्द्यामध्ये आलेलं आहे. तर भिवंडी शहरामध्ये फेज 1 मध्ये टोटल असं जनरेशन जे आहे वेस्ट वॉटरचं ते 90 MLD आहे. तर त्यामध्ये आपला 13 MLD STP 2015 पासून कार्यान्वित आहे आणि भुयारी योजना टप्पा 2 याच्यामध्ये टोटल 4 STP होते. त्यामधला 2 वर्षापूर्वी एक STP कार्यान्वित झाला, त्याची कॅपॅसिटी होती 30. तर असं आपली 43 MLD चे STP आता 2 STP टोटल कॅपॅसिटी 43 MLD आता कार्यान्वित आहे आणि रिमेनिंग 3 STP आहेत सर, ते 69 MLD चे. तर ते टेस्टिंग आणि कमिशनिंग फेज मध्ये आहेत आता या महिन्यामध्ये. तर नेक्स्ट मंथच्या एंड पर्यंत हे रिमेनिंग 3 STP आम्ही पूर्ण करतोय आणि जी जनरेशन आहे वेस्ट वॉटरची तर त्याला आम्ही मॅच करतोय सर. जी ट्रीटमेंट कॅपॅसिटी असणार आहे ती 112 होईल नेक्स्ट मंथच्या एंड पर्यंत आणि आपलं जनरेशन आहे 90. अगेन्स्ट 90 आपण 112 पर्यंत ट्रीटमेंट कॅपॅसिटीला रीच करणार आहे. आणि सर यामध्ये वराळा तलावाचा एक विषय होता. तर वराळ्याच्या तलावाच्या विषयामध्ये आपण 53 कोटी रुपयाचा एक DPR बनवलेला. तर तो वेटलँड डिपार्टमेंट दिल्ली त्याचं सँक्शन आपल्याला आलेलं आहे सर. त्यामध्ये 60% निधी जो आहे तो आपल्याला सेंट्रलचा त्यांनी अप्रूव्ह केलाय. परंतु यामध्ये असं आहे की महापालिका 20% आणि स्टेट गव्हर्नमेंट 20% अशा धर्तीवर आम्ही प्रपोजल स्टेट गव्हर्नमेंटला सादर केले. पण स्टेट गव्हर्नमेंट आपल्या पर्यावरण विभागाकडून अजून ते सँक्शन झालेलं नाही आहे. तर त्याचा पाठपुरावा सुरू आहे सर. कारण यामध्ये 40% निधी तर महापालिका एकाला देणं जमणार नाही, कारण की 12 कोटी रुपये 20% असे होते, 24 करोड रुपये महापालिका द्यावे लागतील. ती अमाऊंट तर देता येणार नाही. 20% साठी आम्ही पत्र दिले तसं स्टेट गव्हर्नमेंटला की 20% अमाऊंट ही महापालिका वराळा तलाव संवर्धनासाठी महापालिका भरण्यास तयार आहे. 20% जर स्टेटने दिली तर हा जो वराळा लेक आहे सर, तर त्याचा रिझोल्युशन जो प्रोजेक्ट आहे तो DPR आहे, तर ते आम्हाला काम करता येईल. तर सर यामध्ये जे वेस्ट वॉटर स्टॉर्म वॉटर मधून चाललेलं आहे तलावामध्ये असे 3 पॉइंट आहेत. तर हॅलो मला ऐकताय सर? हो बोला. तर सर तलावामध्ये जे स्टॉर्म वॉटर सिस्टम आहे त्यामधून काही ठिकाणी वेस्ट वॉटर कनेक्ट झाल्यामुळे तलावामध्ये वेस्ट वॉटर एंटर करत आहे. तर या तिन्ही पॉइंटचा वेस्ट वॉटर थांबवण्यासाठी आता काम आपलं सुरू आहे सर. वर्क ऑर्डर काम सुरू झालं आहे. तर येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण ते काम कंप्लीट करून 0 डिस्चार्ज वेस्ट वॉटर करणार आहे आपला वराळा तलाव. तर हा DPR जो 53 करोडचा आहे त्याची वाट न पाहता हे आम्ही काम ह्या येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये पूर्ण करतोय, जेणेकरून तलावामध्ये जाणारे जे वेस्ट वॉटर आहे ते येणाऱ्या 2 महिन्यामध्ये 0 होईल. मिस्टर पटनावर, तुम्ही आता इतकं सगळं बोलले, पण तुमच्याकडे ऑलरेडी मेटाजिनोमिक्सचा ॲनालिसिस रिपोर्ट, बाकीच्या ॲनालिसिस रिपोर्ट आहे जे दाखवत आहेत की ह्याच्यात सर्व प्रकारच्या पॅथोजन्स लेप्टोस्पायरापर्यंत आणि नाही म्हणूनच ते पाणी सप्लाय बंद करायला सांगितलं गेलं होतं. हां, त्यांनी ते प्यायला द्यायला नको ना असं पाणी. अच्छा, तिथलं वॉटर सप्लाय होतोय तिथून? हां, 5 MLD होतोय ना सर कंटिन्युअसली. 5 MLD सप्लाय आहे. आणि क्लोरिनेशन आणि सेडिमेंटेशननी अशा प्रकारचं एलिमिनेट होत नाही पॅथोजन्स. सो वी हॅड लास्ट टाइम ओनली सेड दॅट आपलं लास्ट मिनिटमध्ये होतं की तुम्ही स्टॉप करा, कारण ऑलरेडी दे हॅव टेकन वॉटर फ्रॉम BMC. तर त्याच्यात अजून 5 MLD घेतलं असतं आणि ह्या पाणी बंद करायला पाहिजे जेव्हापर्यंत ट्रीट होत नाही. सर आता हे वेस्ट वॉटर जे एंटर करते ते आम्ही कम्प्लिटली बंदच करतोय. या महिन्यामध्येच आमचा प्रयत्न आहे. आणि आता जो पाऊस पडला आता 3000+ झालेला आहे आणि जिल्ह्यातूनच भिवंडी, तर ऑलरेडी लेकमध्ये नवीन फ्रेश वॉटर ऍड झालेलं आहे. मॅडम म्हणताय ते रिपोर्ट आम्ही परत आता NABL लॅब कडून करून घेतो. मॅडमनी कुठल्या तरी प्रायव्हेट लॅबमध्ये रिपोर्ट आणले आमच्याकडून पैसे घेऊन ते दिले, ते काय आम्हाला मान्य नाही आहे मॅडमचे. ते NABL कडे मेटाजिनोमिक्स नाही आहे, त्यामुळे मेटाजिनोमिक्स आपण त्या मीटिंगमध्ये डिस्कस करू. असं तुम्ही असं उत्तर असं एकदम रागून देऊ नका. आम्ही मदत करायलाच आपण करतोय. अनदर थिंग हो, कारण ते ड्रिंकिंग वॉटर आपण देतोय. नाही ड्रिंकिंग वॉटर आपलं. एनिवेज लेट अस नॉट फाईट हियर. ओके, लेट अस नॉट फाईट हियर व्हॉट NGT इज डुईंग. आता करतो तुम्ही मला सांगा, आता मँग्रोव्ह सुरक्षा सेलनी
मॅंग्रोव्ह सुरक्षा तुम्हाला आमचे प्रॉब्लेम कुठं माहिती आहेत महापालिकेचे 2 इंजिनियरवरती 10 लाख पॉप्युलेशन आम्ही चालवते. मी आणि मला फक्त एक डेप्युटी इंजिनियर आहे. आमचे प्रॉब्लेम तुम्हाला माहित नाही. तुम्हाला एनडीटी जाताय, तुम्ही हायकोर्ट जाताय, पण आमचे प्रॉब्लेम हे पण सॉल्व्ह करा ना तुम्ही. शांत राहा तुम्ही. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, त्या सॉल्व्ह करणार नाही. आपल्या शहराला आपल्याला पाणी द्यायचं आहे, ते व्यवस्थित द्यायचं आहे. आपले मीटिंग्सच्या मिनिट्सचं असेल ड्रेनेजचं ते लवकरात लवकर बंद सर करा. तेच नाही आहे त्याच्यात. कसं आहे 50% सर 50%पेक्षा जास्त त्याच्यात एन्क्रोचमेंट आहे त्या लेकमध्ये. त्यामुळे स्टॅग्नेशन जास्त होतो आहे. तहसीलदारनी पत्र दिलं आहे ते एन्क्रोचमेंट. त्याच्यात क्रिकेट ग्राउंड, स्विमिंग पूल, काय काय सगळं आहे सर त्याच्यात. तर त्यामुळे व्हॉट दे आर डुईंग अबाउट दॅट, मंदिर द्यायला परत काही काही ते केलं तर ते ॲटलिस्ट स्टॅग्नेशन जो होतो आहे ना ते हे. हां ठीक आहे. तुम्ही ज्या काही अडचणी आहेत तर लवकरात लवकर दूर करा. आणि सर्व संवर्धनासाठी जो काही स्टेट आणि सेंट्रलचा फंड रेशो असेल त्याच्या बाहेर तर मिळणार नाही तुम्हाला. सर आत्ताच्या डीपीसी मध्ये पण विषय होता, खासदार साहेबांकडे होता विषय. त्या मिनिट्स मध्ये पण आलेल्या डीपीसी मध्ये वराळा तलावाचा विषय. तर त्याचा पाठपुरावा आता फॉर रुटीनवर सुरू आहे. प्रयत्न आहे सर आपल्याला तो प्रोजेक्ट सँक्शन करून घ्यायचा. नक्कीच तो आम्ही प्रोजेक्ट जर झाला तर आम्ही तलाव पूर्ण आहे तसा करू, तसा पूर्वी नॅचरल होता. ठीक आहे. लवकर स्लॉटर हाऊस मॉडर्नायझेशनचा पण झालेला नाही आहे. 2014 पासून तुम्ही डिसमॅन्टल केला पूर्ण स्लॉटर हाऊसला, पण त्याच्या रिप्लेसमेंट आपण काही दिलंच नाही आहे. व्हॉट अबाउट दॅट? पण आपण निधी मागणी मॅडम केलेली आहे शासनाकडे, मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. सर महापालिकेकडे एवढा निधी नाही आहे की तो स्लॉटर महापालिका बनवू शकते. आणि त्याच्यामध्ये विरोध पण ऐकले नागरिकांचा. 2 वेळेस काम थांबलेलं जे आपण सुरुवातीला महापालिकेने 2015 पासून प्रयत्न करते. तर बऱ्याच त्यामध्ये गोष्टी झाल्या. त्यानंतर आपण शासनाकडे आता एक प्रपोजल नव्याने सबमिट केले. त्याला आपण सल्लागार नेमून पूर्ण प्रपोजल मॅडम शासनाकडे आपण दिलेला आहे. त्याचा आपण पाठपुरावा सुरू आहे.